वेलकम इन माय यूट्यूब चॅनल. आज मी तुम्हाला BCA पार्ट 3साठी प्रॅक्टिकल सेशन दाखवणार आहे की ज्याच्यामध्ये लॅब कोर्स 11 विच इज बेस्ड ऑन द CC601 दॅट मीन्स सब्जेक्ट नेम इज पायथॉन आणि त्याच्यामधील प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे. प्रोग्रॅम फॉर एक्झाम्पल इथं प्रोग्रॅम जर विचारला असेल, प्रोग्रॅम टू डिस्प्ले नेम अँड ॲड्रेस. तर आता इथे हा कोड आहे डेप डिस्प्ले डिटेल्स विच असाइन्स द व्हॅल्यूज टू व्हेरिएबल. तुम्ही व्हॅल्यू असाइन करायच्या. सपोज नेम इक्वल्स टू रोहित असेल, एज 25, ॲड्रेस इक्वल्स टू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. यू म्हणजे तुम्हाला कोणता हवा असेल तो तुम्ही देऊ शकता. आणि आता ते डिस्प्ले करायचं आहे आपल्याला. सो यूज प्रिंट नेम, यू कॅन प्रिंट एज अँड ॲड्रेस ऑल्सो. देन कॉल द फंक्शन टू एक्झिक्यूट डिस्प्ले डिटेल्स. राईट. सो ह्याचं जर लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन द्यायचं झालं तर डेप डिस्प्ले डिटेल्स, तर त्याचं पर्पज काय आहे. सो दिस लाईन डिफाईन्स अ फंक्शन नेम डिस्प्ले डिटेल्स. आता ह्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं झालं तर इन पायथॉन यू नो व्हेरी वेल द फंक्शन्स आर डिफाईन यूजिंग द डेप कीवर्ड्स फॉलोड बाय द फंक्शन नेम अँड पॅरेंथेसिस. द कोलन विच इंडिकेट्स द स्टार्ट ऑफ द फंक्शन बॉडी which contain the code that will executed when the function is called. नेक्स्ट जे आहे ते नेम वापरले पहा, नेम इक्वल टू रोहित. सो पर्पज ऑफ दॅट लाईन विच असाइन द स्ट्रिंग रोहित टू द व्हेरिएबल नेम. एक्सप्लेनेशन त्याचं द्यायचं झालं तर दिस लाईन क्रिएट्स अ व्हेरिएबल नेम अँड स्टोअर द व्हॅल्यू ऑफ रोहित इन इट. राईट. सो द व्हेरिएबल इन पायथॉन्स आर डायनॅमिकली टाईप, meaning you don't need to declare there explicitly. Age equal to 25. So purpose of that which assign the integer 25 to the variable age, which gives the explanation which is similar to the previous line, right? That means the name equal to Rohit, which creates a variable age and store the value 25 in it. Address, as usual, you can assign the string Mumbai, Maharashtra, India, so to the variable address. Explanation of that line, this line creates a variable address and store the value as you want. Next, print, which print the label name followed by the value stored in the variable name. Right. So the explanation means these functions output the specified message to the console. In this case it prints the name followed by the value of name which is Rohit, and the print functions automatically adds a new line after the output. Again here is the print age. It will print the label age, right? So the followed by the value stored in the variable age. We can take the explanation similar to the previous line. Printf statement, print statements which this line print the age which is followed by the age which is 25. Again here is the print address which also print the label address followed by the value. This lines prints the address which is followed by the address which is as you want, as you have to display here, right? So the display details, it is this calls the display details function to execute its code. Explanation, this line invoke the display details functions because of causing the code within the function to run. As a result, the details stored in the variable name, age and address are printed to the console. मग सॅम्पल आउटपुट जे असेल ते आपण बघूयात की आपण इथं आपल्याला टर्मिनल ओपन करावं लागेल. टर्मिनल ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं टर्मिनल जो आहे तो एक तर इथं टाईप करा टर्मिनल. इथं तुम्हाला टर्मिनल ओपन करता येईल. इथं सपोज मी एक एडिटर घेतला आहे gedit. सपोज आपण प्रोग्रामला नाव देऊया डिस्प्ले किंवा DI असं दिलं तरी चालेल किंवा डिस्प्ले असं दिले तरी चालेल, काही हरकत नाही. याला PY असं एक्सटेन्शन देऊया का तर पायथॉनचा प्रोग्राम आहे आणि तो आपल्याला करायचा आहे. मग त्याचं एक्सटेन्शन जसं की डॉक्युमेंट असेल तर .doc येतं, राईट? सो त्याच पद्धत किंवा C प्रोग्रामिंग असेल तर .c एक्सटेन्शन येतं पहा. त्याच पद्धतीनं पायथॉन प्रोग्रामिंगला सुद्धा .py असं तुम्हाला द्यावं लागेल. आता प्रोग्राम जो आहे सपोज हा आहे की जिथं फंक्शन यूज केलेलं आहे. आपण हे सेव्ह करूयात आणि क्लोज करूयात. परत टर्मिनल ओपन करावं लागेल तुम्हाला. टर्मिनल ओपन केल्यानंतर पायथॉन 3
display.py. So here will be the output which prints the name as a Rohit, age 25, address. तुम्ही जो म्हणजे तिथं डिस्प्ले करायचा आहे, तुम्ही जे तो जो द्याल तो तिथं डिस्प्ले होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे सॅम्पल आउटपुट पाहिलं. सॅम्पल आउटपुट हे आहे. ठीक आहे. मग परत आणखीन जर एक्सप्लेनेशन द्यायचं झालं तर इथं फंक्शन डेफिनेशन काय आहे, तर द प्रोग्राम डिफाइन्स अ फंक्शन विच डिस्प्ले डिटेल्स to encapsulate the logic of the display personal information. Second one, which is the variable assignment. So inside the function 3 variables are initialized. इथे जे आहे ह्या फंक्शनमध्ये 3 variable जे आहेत इनिशियलाइज केले होते. नेम, एज, ॲड्रेस. नेम वी स्टोर द यूजर नेम, एज वी स्टोर द यूजर एज, ॲड्रेस वी स्टोर द यूजर ॲड्रेस. सो प्रिंटिंग इन्फॉर्मेशन इथं प्रिंट फंक्शन वापरलं आहे. सो प्रिंट फंक्शन इज यूज टू output the value of this variable to console. Function call केले पहा. So after defining the functions, it's called using display details to execute the code within it. So output will be, तुम्ही पाहिलेला हे आउटपुट आहे, हे नेम रोहित एज 25 आणि ॲड्रेस जो काही तुम्ही दिलाय तो डिस्प्ले होणार आहे. मग आता ह्याच्या रिलेटेड व्हायवा क्वेश्चन्स कसा विचारला जाईल. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ द डिस्प्ले डिटेल्स फंक्शन. द फंक्शन डिस्प्ले डिटेल्स is defined to organize and encapsulate the logic of displaying personal information, promoting code, reusability and clarity. बघा डिस्प्ले फंक्शनबद्दल किंवा डिस्प्ले डिटेल ह्या फंक्शनबद्दल जर माहिती विचारली तर पर्पज काय, तर त्याचं पर्पज जे आहे ते इज डिफाईन टू ऑर्गनाइज अँड इनकॅप्सुलेट केलं जातं. काय तर द लॉजिक ऑफ डिस्प्लेइंग पर्सनल इन्फॉर्मेशन जे डिस्प्ले करायचं आहे त्याचं ते ऑर्गनाइज आणि इनकॅप्सुलेट ते केलं जातं लॉजिक. सेकंड विचारलं जाऊ शकतं की व्हाय आर व्हेरिएबल्स यूज इन दिस प्रोग्राम. व्हेरिएबल काय यूज केलेले आहेत. सो व्हेरिएबल्स लाईक अ नेम, एज अँड ॲड्रेस आर यूज टू स्टोअर पर्सनल इन्फॉर्मेशन. आणि हे जे व्हेरिएबल जे आहेत ह्या व्हेरिएबलचा उपयोग आहे तो त्याच्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी केला आहे असं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. मेकिंग द कोड मोर फ्लेक्झिबल अँड रिडेबल. आणि दे अलाउज इझी मॉडिफिकेशन ऑफ द डिस्प्लेड डिटेल्स विदाउट चेंजिंग द प्रिंट स्टेटमेंट्स. थर्ड वन विचारला जाऊ शकतो की व्हॉट वूड हॅपन इफ वी डिडंट यूज अ फंक्शन. आणि जर नाही वापरलं तर काय केलं जाईल, काय होईल असं विचारलं आहे. सो विदाउट अ फंक्शन द कोड वूड स्टील वर्क होतोय बट इट वूड लॅक स्ट्रक्चर अँड रियुजेबिलिटी. आणि त्याच्यामध्ये कमतरता येईल स्ट्रक्चर आणि रियुजेबिलिटीची. सो युझिंग दिस फंक्शन्स हेल्प्स इन ऑर्गनायझिंग कोड especially as programs grow larger. Question 4, can this program be modified to accept user input? Yes, your answer will be the yes. The program can be modified to accept user input using the input functions. For example, तुम्ही देऊ शकता की name equal to input, enter your name, age equal to inputs, enter your age also. Here as usual address equals to input, enter your address. क्वेश्चन 5 असा पण विचारला जाऊ शकतो की हाऊ कॅन दिस प्रोग्राम बी एक्सटेंड कसा केला जाऊ शकतो. सो द प्रोग्राम कॅन बी एक्सटेंडेड टू इन्क्लूड additional details like you can add here or you can display here the phone numbers, emails or even save the information to a file or database for future use. So it is all about the program to display name and address with the display details function. So thank you so much for joining my today's lectures. Have a nice day to all. Thank you.